कुटवाणी जातककथा। एकदा एक ग्रामवासी व्यापारी काही कारणानिमित्त परदेशी जाण्यास निघाला। त्याच्या घरी प्रपंच नव्हता म्हणून जाताना घरात दुसऱ्या एकाला ठेवून आपला नांगर वगैरे सर्व शेतीचे सामान त्याने वाराणसीनगरीत राहणाऱ्या आपल्या एका मित्राच्या घरी ठेवून दिले आणि तो तेथूनच प्रवासाला गेला। बरेच दिवस गेल्यावर शहरातील गृहस्थाला हा परत येणार नाही असे वाटून त्याने ते सामान विकून टाकले। परंतु काही महिने लोटल्यावर प्रवासास गेलेला गृहस्थ परत आला व ते सामान मागू लागला। तेव्हा नगरवासी व्यापारी म्हणाला, मित्रा, मला फार वाईट वाटते, तुझे सर्व सामान उंदीरांनी खाऊन टाकले, त्याला मी काय करू? ग्रामवासी मनुष्याने त्याची ती लबाडी तात्काळ ओळखली आणि सभ्यपणाचा आव आणून तो म्हणाला, हरकत नाही, नांगर वगैरे सामान उंदरांनी खाल्ले तर त्याला तू आणि मी काय करणार? घडलेली गोष्ट होऊन गेली, चल आपण लवकर अंघोळ करून जेवण करू। 1-2 दिवस त्याच्या घरी राहून ग्रामवासी व्यापाऱ्याने खाऊ वगैरे देऊन त्याच्या लहानग्या मुलाचे फार प्रेम संपादिले आणि एके दिवशी त्याला खांद्यावर घेऊन तो नदीवर अंघोळ करण्यास गेला। परंतु तेथून त्याला परतन आणता दुसऱ्या एका मित्राच्या घरी ठेवून तिथल्या मंडळींस त्याने असे सांगितले की, कृपा करून या मुलास कोणाच्या नजरेस पडू देता घरांतच ठेवून घ्या आणि त्याचा चांगला संभाळ करा। त्याला एकटाच आलेला पाहून नगरवासी म्हणाला, काय, माझ्या मुलाला कोठे ठेवून आलास? काय, नदीवर तर विसरला नाहीस ना? ग्रामवासी वेडेम्वाकडे तोंड करून म्हणाला, मित्रा, काय सांगू, मोठ्या दुःखाची गोष्ट घडून आली। मुलाला अंघोळ घालून पुसून तीरावर बसवले आणि मी अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरलो। इतक्यात एक ससाणा येऊन तुझ्या मुलाला घेऊन गेला। सुरुवातीला नगरवासी व्यापाऱ्याला हा सर्व प्रकार थट्टेचा वाटला, परंतु शेवटी रागावून तो आपल्या ग्रामवासी मित्राला म्हणाला, तू अगदीच मूर्ख आहेस, मला फसवण्याचा तुझा हा बेत दिसतो। एवढ्या मोठ्या मुलाला ससाणा घेऊन जाईल ही गोष्ट मठ डोक्यांच्या माणसाला देखील खरी वाटाव्याची नाही। शेवटी प्रकरण हातघाईवर येऊन नगरवासी व्यापाऱ्याने ग्रामवासीवर फिर्याद ठोकली। त्यावेळी बोधिसत्व वाराणसीत न्यायाधीशाचे काम करीत होता। त्याने फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेऊन प्रतिवादीस बोलावून आणले आणि तो म्हणाला, याच्या मुलाला ससाण्याने उचलून नेले असे जे तू म्हणालास ते खरे आहे काय? ग्रामवासी म्हणाला, होय महाराज, ते खरे आहे। परंतु आपणास मी एक असा प्रश्न विचारितो की फाळासकट नांगर उंदीर खात असतात काय? बोधिसत्वाला हे काय कोडे आहे हे समजेना। तो म्हणाला, परंतु उलटे सुलटे प्रश्न करून न्यायाधीशाचा वेळ घेणे योग्य नाही। नांगराच्या फाळाचा आणि याच्या मुलाचा संबंध काय? ग्रामवासी म्हणाला, महाराज, आपण रागावू नका, याच्या घरी मी माझी शेतीची आवते ठेवून देऊन प्रवासाला गेलो, ती सर्व उंदीरांनी खाल्ली असे याचे म्हणणे आहे, म्हणून मी आपणास हा प्रश्न विचारला। बोधिसत्व नगरवासी व्यापाऱ्याला म्हणाला, हा सांगतो ही गोष्ट खरी आहे काय? त्याने ती गोष्ट कबूल केली। तेव्हा बोधिसत्व म्हणाला, शाबास, ग्रामवासी लोक अडाणी असतात असे आम्ही ऐकतो, परंतु या गृहस्थाने तर नगरातील अत्यंत धूर्त माणसावर ताण केली आहे। ठीक आहे, नांगराचा फाळ जर उंदीर खाऊ शकतात तर मुलाला ससाण्याने का नेऊ नये? नगरवासी गृहस्थाकडे वळून तो म्हणाला, बाबा रे, तू याचे सामान याला परत कर, तेव्हाच ससाण्याने नेलेला तुझा मुलगा तुला परत मिळेल, नाही तर मला तुझा मुलगा परत देवविता येणार नाही। हा न्यायाधीशाचा निकाल ऐकून नगरवासी व्यापाऱ्याने ग्रामवासी व्यापाऱ्याचे सर्व सामान पुनः विकत घेऊन त्याच्या स्वाधीन केले। ग्रामवासी व्यापाऱ्याने नगरवासी व्यापाऱ्याचा मुलगा त्याला आणून दिला। भवतु सब मंगल। साधु साधु साधु।